अभ्या, आता मी सांगतो ना तसं करायचं. तुझ्या बायकोला ना प्रेमाने समजव की त्या पारोच्या नादात लागून कसलीही कामं करायची नाही. आणि जर प्रेमाने नाही ऐकली तर ते ना असे कानाखाली ठेवून ते बघून या बाकीच्या बायकात ना त्यांच्या पण आकला ठिकाण्यावर येतील. बाब्या, एकदा बाई कमवायला लागली ना की बाबा कशी तुझ्या दादागिरी करेल ती. मग तुझं ती कधीच ऐकणार नाही. पण ती आयुष्यभर ऐकत बस तिचे टोमणे. कशी ऐकत नाही बघतो ना मी पण. संगे चल रे. कोण तिकडे? संगे हो, तुला आज सोडत नाही. एक मिनिट बाबू, काय काय झालं? हे असं का वागताय त्यांच्याशी? ए, ही माझी बायको आहे. हिचं काय करायचं ना माझं मी बघल. कळलं ना? आवाज मोठा शिकवायला. एक मिनिट. ए ए चल. ए बाबू, ए चल. आय सोडा सोडा. ए हा? इथं घरातली लोक उपाशी ठेवते आणि दुसऱ्याच्या पोळ्या भासते तू. हे बघ, पास कर तुझी हे थेर, नाहीतर तुझी चामडी उतरवून ठेवीन. लक्षात तुझ्याच्या. ए! तुला लाज नाही वाटत? तू बायकावर हात उचलतोयस? काय चुकीचं करते रे ती? कष्ट करून स्वतःचं घर, तुमचं घर चालवते ना ती. स्वतः तर दारू ढोसून पडलेला असतो. मूर्ख माणसा, घरातल्या लक्ष्मीवर हात उचलतोय. ए, तुझा काय संबंध? हा आमचा नवरा बायकोचा मॅटर आहे. आम्ही काय पण करू. ही माझी बायको आहे. मी तिला मारीन, जाळीन, पुरीन, काय करायचं ते करीन. तुला काय करायचं आहे? तू तुझ्या बायकोकडे लक्ष द्यायचं. आणि तू तुझ्या बायकोकडे लक्ष देण्यापेक्षा माझ्याच बायकोची जास्त काळजी करायला लागलाय. पाहिजे का तुला? बोल ना. दादा माफ करा त्यांना. यायला येतो तो काय बोलतोय त्याचं त्याला काय बी कळत नाही. माफ करा त्याला. पारू मला माफ कर. माझ्यामुळे तुमच्या चांगल्या कामाला इग्न नको ग. माफ कर, मला नाही जमणार ग हे काम. आदित्य सर, हॅलो. हॅलो बाबा, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला आलीये. तू मला घेऊन जा ना. अगं चिनू, अगं असं नसतं करायचं बेटा. तू घरातून पळून आलीस म्हणजे काय? तुझ्या आईला किती काळजी वाटत असेल तुझी. ए बघ, काय नाही, तू आत्ता घरी जा. आधी घरी जा बघू. नाही, मी घरी थांबणार नाही. आई मला तुला कधीच भेटून देत नाही. मला तुझी आठवण येते. आईला न सांगता मी एकटी निघालीये. मी परत गेली तर आई मला खूप ओरडेल. अगं नाही ओरडणार आई तुझी चिनू. बाळा घरी जा प्लीज. नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. मला तुला भेटायचंय. तुला भेटल्याशिवाय मी परत जाणार नाही. बरं ठीक आहे. मी पोचतो. ओके, घाबरू नको. ही सगळी ना तुम्हा बायकांची चूक आहे. आता आमची काय चूक काय आहे? चूक म्हणजे वर्षानुवर्ष हे असल्या गोष्टी सहन करत आल्यात. वेळच्या वेळी त्यांना जर दाबलं असतं ना तर गोष्टी इतक्या थराला गेल्याच नसत्या. शांत व्हा आधी, शांत व्हा. शी झापड मारली. हे घ्या, पाणी प्या. हे बघा आदित्य सर, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बराबर आहे. बायका समज सहन करतात, पण काय करणार? त्यांनी त्यांच्या आईला, त्यांच्या आजीला आत्तापर्यंत फक्त सहन करतच संसार करत आलेलं बघितलं. त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय सुद्धा नाहीये सहन करण्याशिवाय. पण सर, गोष्ट बदलेल हळूहळू.
मला खात्री आहे ह्या ज्या बायका आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा नक्की बदल होईल. आदित्य सर, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ समध्या गोष्टींचं. मी आहे ना, मी बोलते त्या समध्या बायकांशी. पण एक गोष्ट ध्यानात आली आहे का तुमच्या? नाही म्हणजे एवढं समज होत असताना सुद्धा आपला बिझनेस वाढत चाललाय, आपलं काम वाढतंय. इतकं कमी शिक्षण असूनही तुझ्यामध्ये जी समज आहे ना ती शिकलेल्या भल्या भल्या मुलींमध्ये पण नाही आहे. ते सर, इतका समजूतदारपणा, इतका मॅच्युरिटी कुठून येते ग? ते मला नाही माहिती. पण सर एक सांगू, म्हणजे तुम्ही जाताय ना तर माझं मन नाही लागत आहे कशात. मला कसं तरीच होतंय. माझी चूक झाली. नाही, मी 2 तिकीट काढायला पाहिजे होते. का? म्हणजे माझं कामही झालं असतं आणि आपलं हनीमूनही झालं असतं. काय चाललं तुमचं? उगाच इकडचा तिकडचा इशे काढू नका. तुम्ही कामासाठी चाललात ना, कामावर लक्ष द्या. तेच तुमचं हनीमून आहे, समजलं? नशीब तू माझी बॉस नाही आहेस, नाही तर तू मला श्वासही घेऊ दिला नसतास. काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे काय? काय सुचवायचंय तुम्हाला? आदित्याला जपायला हवं. कुणीतरी विनाश करण्याचा प्रयत्न करतंय. का? काही संकट येणार आहे का? आता हे संकट आदित्यवर येईल की प्रीतमवर येईल हे येणारा काळच ठरवेल. माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी मंत्रून दिलेले काही कवच तुम्हाला पाठवून देत आहे. ते तुमच्या दोन्ही मुलांच्या उजव्या हातावर बांधून द्या. या घराने आतापर्यंत अनेक संकट झेलली आहेत, पण मुलांच्या बाबतीत काहीही संकट आलं तर अजूनही भीती वाटते मला. गुरुजी म्हणाले तसं माहिती नाही आता घरावर कोणतं संकट येणार आहे. प्रीतमसाठी मी ढाल बनून उभी राहील, पण आदित्य तर माझ्या जवळ सुद्धा नाहीये. काय करू? कसं वाचवू माझ्या मुलांना? मुलांचा विचार ना? अजून कोणाचा विचार करणार श्रीकांत? बरोबर आहे. आणि गुरुजींनी ती भविष्यवाणी केली आहे, त्यामुळे अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे. पण अगं त्यांनी ताईत सुद्धा दिलेत ना. अरे हो, पण मुलं बांधतील का? बांधतील ना, नको काळजी करूस. मला प्रीतमची काळजी नाहीये, तो इथेच आहे, त्यामुळे तो बांधेल. म्हणजे मी बांधून घेईन त्याच्याकडनं. पण आदित्य, तो बांधेल का? बांधेल तू. अरे पण कसं, तेच विचारतीये. अगं मी प्रीतमकडे दिलाय तो ताईत. तो ताईत प्रीतम देईल ना आदित्यला, आणि नुसता देणार नाही तर बांधेल सुद्धा. ठीक आहे. नको काळजी करू.